तू जरा इकडे आहे का? काय तुझं नाव? ओवी. ओवे म्हणतेस? मोठं काय बनायचं? बिझनेस. हो. ओके, कसला बिझनेस पाहिजे तुला? वेगवेगळे मशीन्स बनवायचे. तुला वाटतं या जगामध्ये बराबरी दाखवत नाहीत मुलांची आणि मुलींची? त्यांच्यामध्ये काहीच फरक नाही. आणि पप्पा? पप्पा सुतार काम करतात. तुला असं कधी कधी वाटतं तू पण सुतार काम करावं? वाटतं मी पप्पांसोबत करते मदत. शिकणं महत्वाचं की पैसा कमवणं? शिकूनच आपण पैसे कमवणार ना. जगातल्या 3 महत्वाच्या गोष्टी काय? शिकणं पहिलं. मी तर माझ्या मम्मी पप्पांचं नाव मोठं करणार ते एक. आणि तर यशापर्यंत धावत जायची पहिली शिडी काय? आणि शेवटची शिडी? ती पण अभ्यास. पण तुला काय वाटतं जे फेल होतात ते चुकीचं आहे? चूक होतीच ना माणसाकडून. काय काय लोक चूक झाली की बसून जातात एका ठिकाणी, मग तुला काय वाटतं? ती चुकीची पद्धत आहे. एका समजदार माणसामध्ये आणि एका ढ माणसामध्ये फरक काय? तो अभ्यास करत नाही आणि दुसरा अभ्यास. तुला काय वाटतं जगाला हेल्पची का गरज आहे, मदतीची काय गरज आहे? जे स्टँडर्ड लोक असतात ती गावाकडच्या मुलांना खाली मानतात. म्हणून मी गावाकडच्या माणसांना त्यांच्या लेवलनी. जर या जगाला सुधरवायचं असेल तुला, आपण काय फॉलो केलं पाहिजे? आपण पहिलं सुधारायला पाहिजे. एका माणसाची जर नियत चांगली नसेल मग तू ती कशी ओळखतेस? ती मी अजून शिकले नाही. आपल्या शाळेमध्ये एक सेलिब्रिटी आला, एक सुतार आला आणि एक डॉक्टर आला, तू सगळ्यात जास्त मान कोणाला देणार? असं नाही की डॉक्टर असला तर त्याला मान देणार, सुतार असला तर सगळे एकच आहेत. त्या व्यतिरिक्त काय, म्हणजे तू जगाला काय देशील परत? मी चांगली शिकवण देणार. आणि मी म्हटले की मोठी माणसं गावाकडच्या माणसांना खालीपणा दाखवतात, मग त्यांना मी गावाकडच्या मुलांना पण त्यांच्या लेवलला आणणार. त्यासाठी तू त्यांच्यासाठी काय बनवणार? शाळा बनवणार, क्लासेस बनवणार. तुला वाटतं महिलांनी कधी शिकणं बंद केलं पाहिजे? नाही, त्यांनी शिकलं पाहिजे. कधीपर्यंत? मरसपर्यंत. माझी मम्मी जशी लहानपणीपासून शिकत आली अजून शिकते. शिकलं पाहिजे ना रे.